एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं. सुरुवात होते आजच्या दिवसातील पहिला चेंडू किंबहुना या स्पर्धेचा हा पहिला चेंडू. खराब चेंडू हा मात्र बाउन्सर ज्याला आकुट टप्प्याचा चेंडू म्हणतात आणि वाईटचा इशारा होतोय पंचांचा. पहिली सुरुवात झाली आहे ती अवांतरच्या रूपात. अवांतरने आपलं खातं खोललंय. अवांतर पोहोचते एक वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती बिनबाद एक. पहिलाच चेंडू जणू लेदर बॉल जो चेंडू असतो जसा बाउन्सर टाकला जातो तसा काहीसा बाउन्सर होता आणि पहिल्याच चेंडूवर पंचांची अवांतरची खूण. बिनबाद एक अशी सुरुवात. कृपया एक नोंद घ्या दोन्ही संघाच्या संघनायकासाठी. जर बॉलमध्ये जर डॅमेज झाला तर नवीनच चेंडू मिळेल. यावर कुठली ऑब्जेक्शन किंवा कुठलंही चेक करून आम्ही बॉल घेणार असं होणार नाही. कृपया दोन्ही संघाच्या संघनायकांना ही नम्र विनंती. तर बिनबाद एक. हो उजव्या अष्टीच्या थोडासा बाहेर चेंडूकडे बघितलं आणखीन बाहेर जातोय. चेंडूकडे बघण्याचं काम केलं आणि तिथे पंचाने आपले हात समानांतर केले. अवांतर पोहोचते दोन वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती बिनबाद दोन. सलामीची जोडी मैदानात ती शुभम वाडेकर आणि तेजस करंगुटकर. ही सलामी जोडी ही बिनीची जोडी ही मैदानात. एकंदरीत क्रिकेटबद्दल देवगडच्या क्रिकेटबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे. दरम्यान चेंडू उजव्या अशा थोडासा बाहेर स्टेअर करायचा होता पॉईंटच्या डोक्यावरून. चेंडू बॅटच्या वरच्या किनार लागला. चेंडू जातोय तो आजच्या भाषेत क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर फ्लाइंग स्लीपमध्ये ज्याला क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये शॉर्ट थर्ड मॅन म्हणतात तिथे गेला चेंडू आणि आपलं खातं खोललंय ते शिवमने. शिवम पोहोचतो एक वर. शुभम पोहोचतो एक वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती बिनबाद तीन. सुरुवात तर छान झाली आहे. सुरुवात काहीशी संत काहीशी विश्वसनीय अशी सुरुवात झाली आहे. जी अपेक्षित सुरुवात होती बजरंग बली मळई यांच्या मार्फत तशीच काहीशी सुरुवात. माफ करा जय बजरंग बली मळई. बिनबाद तीन. त्या तीन मध्ये दोन अवांतर दोन्हीचे दोन्ही वाईटच्या स्वरूपात. विदर्भ पराडकरचा हा पुढचा चेंडू उजव्या अष्टीच्या थोडासा बाहेर. पुन्हा एकदा चेंडू माफ करा डाव्या अष्टीच्या थोडासा खूप बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. इथून आम्हाला हे जे ही जी खेळपट्टी आहे ही खेळपट्टी आम्हाला थोडंसं समानांतर आहे. त्यामुळे कृपया प्रेक्षकांनी किंबहुना यूट्यूब जे जे प्रेक्षक आम्हाला लाईव्ह बघतायत त्यांनी थोडंसं समजून घ्यावं. नीटचं समजत नाही चेंडू डाव्या अष्टीच्या बाहेर जातोय की उजव्या अष्टीच्या बाहेर जातोय ते. विदर्भाचा हा पुढचा चेंडू. लॉफ्ट केला चेंडू हवेत आहे. मिड विकेटच्या डोक्यावरून जातोय आणि चेंडू सीमारेषा बाहेर जाणार यात काही शंका नाही. खणखणीत देखणा विश्वसनीय असा फटका. डाव्या अष्टी थोडासा बाहेर होता बॅकफुटवर गेला आणि चेंडू लॉफ्ट केला तो मिड विकेटच्या डोक्यावरून एक देखणा चौकार. या चौकाराने तेजसने आपलं खातं खोललंय. तेजस पोहोचतोय चार वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती बिनबाद आठ. आज आम्ही ज्या समालोचन कक्षात बसलोय कैलासवासी मनोज जी मयेकर यांच्या नावाने खरंच मी अमोल मेस्त्री सरांना धन्यवाद देईन. खरंच या हे स्पर्धा कसे लक्षणीय ठरते त्याचंच एक आणखीन एक उदाहरण या मनोज कैलास मयेकर बद्दल मी तुम्हाला काही सांगणार आहे जशी जशी स्पर्धा पुढे सरकेल. कारण मी जवळून बघितलंय त्यांचं समालोचन. ओ चेंडू चेंडू ज्याला म्हणतात अप्पर कट ज्याला म्हणतात तसा फटका होता. चेंडू गेला तो सर शॉर्ट थर्ड मॅनला. दरम्यान एक धाव. एकेरी धावसंख्येमुळे तेजस पोहोचतोय पाच वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती सहा वर. नऊ वर माफ करा. बिनबाद नऊ अशी खणखणीत दणदणीत सणसणीत किंबहुना दुसऱ्या भाषेत सांगायचं तर विश्वसनीय अशी सुरुवात. पुन्हा एकदा मी विजय बागायतकर माजी सहकारी समालोचक पंकज लाड प्रसाद चाळके आणि शुभम टुकरुल यांच्या मार्फत देवगड तालुका प्रीमियर लीग पर्व दुसरं या स्पर्धेत सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि आजचा हा पहिला सामना शुभारंभाचा सामना उद्घाटनीय सामना हा रंगतोय. सामना रंगतोय तो तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी विरुद्ध जय बजरंग बली मळई यांच्यामध्ये. जय बजरंग मळई यांच्यामध्ये. नाणेफेकीचा कौल हा आनंदवाडीच्या बाजूने. झटपट निर्णय तो क्षेत्ररक्षणाचा आणि पहिल्या षटकात बिनबाद नऊ अशी सुरुवात. उजव्या अष्टीच्या थोडासा बाहेर चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय आणि बाकीचे सोपस्कर पूर्ण करतोय तो यष्टीरक्षक. समालोचन कक्षाचं जो आमचं जे पॅनल आहे ज्या पॅनलच्या माध्यमातून आम्ही सकाळी आम्ही ज्यावेळी चर्चा करतो मी पंकज लाड प्रसाद चाळके शुभम टुकरुल सात षटकात किती धावा असाव्यात या चेंडूवर तुम्हाला मी सांगतो. फुलटा चेंडू. चेंडू स्टिअर केला. चेंडू जातोय तो शॉर्ट थर्डमॅनच्या बाजून. गचा क्षेत्ररक्षण त्याचं रूपांतर होतंय दुसऱ्या धावेमध्ये आणि हा
जे लाईनमन आहेत सीमारेषेवर त्यांनी एकाच ठिकाणी राहू नये, वेगवेगळ्या ठिकाणी जसं कव्हर म्हणा, एक्स्ट्रा कव्हर म्हणा, डीप लॉंग ऑफ म्हणा, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, फाईन लेग. जरा वेगवेगळ्या ठिकाणी बसा प्लीज. जरा तिघ जण दिसतात मला. जरा एकेका अँगलला बसा, त्यामुळे डिसिजन द्यायला बरे पडतील. तर बिनबाद 13 पहिलं षटक हे संपुष्टात येते. पुन्हा एकदा आपण या स्पर्धेकडे वळू. मागचं जे पहिलं वर्ष होतं ज्या स्पर्धेने खऱ्या अर्थाने पायाभरणी झाली या स्पर्धेची, आणि आज या स्पर्धेच्या अनुषंगाने हे दुसरं पर्व सुरू होते. पहिला सामना रंगतोय तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी विरुद्ध जय बजरंग मळई. नाणेफेकीचा कौल हा आनंदवाडीच्या बाजूने निर्णय येतो क्षेत्ररक्षणाचा, आणि पहिल्या षटकात अक्षरशः धावांचा रतीप टाकला गेला आणि त्याला खऱ्या अर्थाने सहायता मिळाली ती अवांतरच्या रूपात. एकंदरीत किती अवांतर झालं पहिल्या षटकात? 3 अवांतर मिळालं, तिन्हीच्या तिन्ही वाईटच्या रूपात. तर पहिलं षटक संपते बिनबाद 13 अशी छान सुरुवात ती मळई संघाची. गोलंदाजीत बदल होतोय. महेश यांच्या हातात चेंडू सोपवला जातोय. छान ड्राईव्ह, छान एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, चेंडू सरळ जातो एक्स्ट्रा कव्हरला, धावचीची संधी, परंतु बघता बघता एक धाव पूर्ण केला. अतिशय देखणा फटका. बघा क्रिकेटमध्ये जो कव्हर ड्राईव्ह आहे, जो फटक्यांचा खरा बादशाह म्हटला जातो, तसाच फटका होता. जमिनी लगत निघाला हा एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह होता. फटक्यात जास्त ताकद नव्हती, चेंडू सरळ गेला तो एक्स्ट्रा कव्हरला. एकेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 14. बिनबाद 14. सुरुवात तर छान झाली आहे. शुभम पोहोचतो 1 वर, तर तेजस पोहोचतोय तो वैयक्तिक 9व्या धावसंख्येवर. शुभम सामोरं जातोय, मारा करतोय तो अर्थातच महेश घाडी. चेंडू हवेत आहे, चेंडू जातो पॉइंट एरियामध्ये आणि हा झेल सुटतोय. एक धाव तर घेतली जाते आणि बघता बघता चेंडू सीमा पार. ह्या फटक्यात जास्त ताकद नव्हती, या फटक्यात जास्त विश्वासही नव्हता. पण क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की धावा येणं गरजेचं असतं, खास करून मर्यादित षटकामध्ये. त्या कशा येतात हे महत्त्वाचं नसतं, धावा येणं गरजेचं असतं. आणि बघता बघता या 4 बहुमूल्य धावा या संघाकडे. या चौकारामुळे शुभम पोहोचतोय 5 वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 18 वर. जसजसा सामना पुढे सरकेल, जसजशी ही स्पर्धा पुढे सरकेल, या स्पर्धेत रंगत निश्चित वाढणार आहे, यात काही शंका नाही आहे. महेश मारा करतोय. मधल्या स्टोर चेंडू हा हवेत आहे, चेंडू सरळ जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. एक साधा सोपा झेल हा विसावला जातोय. पहिला धक्का मी म्हणणार नाही, पण पहिला गडी बाद हा होतोय तो अर्थातच मळई संघाचा. एक बाद 18 अशी सुरुवात. पुन्हा एकदा जे प्रेक्षक आत्ता झाले असतील, किंबहुना जे प्रेक्षक आत्ताच अल्पोपहार करून आले असतील, त्यांच्या माहितीसाठी सांगतोय. देवगड तालुका प्रीमियर लीग पर्व दुसरं. आजच्या दिवसातील पहिला सामना तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी विरुद्ध जय बजरंग मळई. नाणेफेकीचा कौल हा आनंदवाडीच्या बाजूने, निर्णय क्षेत्ररक्षणाचा. आणि हा जो निर्णय घेण्यात आला होता, हा निर्णय काहीसा चुकतोय एवढं मात्र खरं. प्रत्येक फलंदाजाला विनंती करेन, ॲपडाव गार्ड हे पॅव्हेलियन मध्ये लावून जायचं आहे. ग्राउंड मध्ये जाताना लावून आढळल्यास डायरेक्ट 3 रनची पेनल्टी आहे. विचारायचं पण नाही का लावली म्हणून. ॲबडॉमिनल गार्ड, सेंटर पॅड जे तुम्ही म्हणता ते. धन्यवाद अमोलजी. अमोल सर, निश्चित कौतुक करावं लागेल की एकंदरीत क्रिकेटला जेंटलमॅन क्रिकेट खेळ का म्हटलं जातं, त्याचंच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मी देवगड तालुका प्रीमियर लीगकडे बघतोय. आणि याचा उल्लेख मी जिथे जिथे जाईन तिथे मी निश्चित करणार आहे. खरंच कौतुक करावं लागेल या स्पर्धेच्या माध्यमातून. उजव्या थोडासा बाहेर आहे, चेंडू जातोय, पंचांकडे जोरदार दाद मागण्यात आली आहे, पण पंचाने ही दाद ही फेटाळून लावली आहे. धावसंख्या स्थिरावली आहे ती अर्थातच 1 बाद 18. आत्ताच जो बाद झालेला फलंदाज तो शुभम वाडेकर, झेल कव्हरचा क्षेत्ररक्षक गोलंदाज महेश. धक्का म्हणणार नाही, एक चांगली सुरुवात करून दिली आहे ती बिनीच्या जोडीने. हा चेंडू छान वळवायचा होता, फाईन लेगच्या बाजूने चेंडू गेलाय तो थर्ड मॅनच्या डोक्यावरून, ज्याला स्कूप म्हणतात त्या पद्धतीचा फटका. दिलशान स्कूपच्या नावाने हा फटका खेळ ओळखला जातो. परंतु चेंडू फाईन लेगच्या डोक्यावरून जाणं अपेक्षित होतं, परंतु चेंडू गेला तो थर्ड मॅनच्या डोक्यावरून. या चौकारामुळे धावसंख्या पोहोचते ती 22 वर. 1 बाद 22 अशी सणसणीत खणखणीत अशी सुरुवात. ज्या सुरुवातीची अपेक्षा मळई संघाच्या संघनायकाने केली होती, त्या अपेक्षामध्ये खरे उतरतायत ते बिनीचे खेळाडू.
सुरुवात शुभम आणि तेजसने केली. त्यानंतर शुभम बाद झाला आणि त्यानंतर आता मात्र तेजसने धुरा सांभाळली आहे. तेजसने आल्या आलाच एक विश्वसनीय फटका म्हणणार नाही मी, परंतु एक चौकाराने आपलं खातं त्याने निश्चित खोललं आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे धावा येणं गरजेचं असतं क्रिकेटमध्ये, विशेषतः मर्यादित षटकांचे जे सामने असतात. धावा कशा येतात ते महत्वाचं नाही, धावा येणं हे गरजेचं. हा पुन्हा एकदा विचित्र फटका खेळायचा प्रयत्न फसतो आणि हा झेल सुटतोय. एक धाव ते निश्चित घेतली गेली आहे आणि बघता बघता ही दुसरी धाव ही पूर्ण होते. क्रिकेटच्या भाषेमध्ये त्याला लॉलीपॉप झेल म्हणतात, एक साधा सोपा झेल ज्याला म्हणतात. हा झेल सुटतोय तो पॉईंटच्या क्षेत्रक्षाकडून. हे दुहेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 24 वर. एक बाद 24 षटक संपते ते दुसरं. बघा पहिलं. सॉरी सर, मी इथे स्वागत करतो माझे स्वतःचे काका श्रीकृष्ण मिस्त्री, विनोद मिस्त्री म्हणून सगळे देवगडमध्ये ओळखतात. जी शिस्त आमच्याकडे जी आली आहे, माझ्याकडे तरी मी म्हणेन ती या काकांकडून आली, कारण त्यांना सगळं शिस्तीमध्ये लागतं. जरा जर इकडे तिकडे झालं की ते तापतात. तर असं समजा की थोडाफार मी त्यांच्यासारखंच आहे. अण्णा तुमचं खूप खूप स्वागत. मी विनंती करेन दया तुम्ही त्यांचं स्वागत करा. एक उत्कृष्ट हनुमान क्रीडा मंडळ की जी आज मी तुमचं नशीब नाही म्हणेन की ती तुम्हाला स्पर्धा खेळायला मिळाली. एक शिस्तबद्ध स्पर्धा होत होती या ग्राउंडवर हनुमान क्रीडा युवक क्रीडा मंडळ तर्फे. त्याचे हे सदस्य अण्णा खूप खूप स्वागत तुमचं. बरं वाटलं तुम्ही आलात. एक मिनिट. हॅलो नमस्कार. या ओव्हरहँड स्पर्धेचे आयोजक ऑर्गनायझर अमोल मिस्त्री, त्याचे सहकारी ह्या टाईमसाठी शुभेच्छा देऊन त्यांनाही शुभेच्छा देतोय. सगळ्या खेळाडू, पंच, उद्घाटक ह्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. थँक्यू. धन्यवाद. ओव्हर टू यू सर. धन्यवाद. तर वेळेला किती महत्त्व असतं त्याचंच मी उदाहरण तुम्हाला नंतर तुम्हाला सांगणार आहे. जे आंतरराष्ट्रीय स्तरावरती वेळेत सामना न झाल्यानंतर सोशल मीडियावर किती ट्रोल झाला होता एक संघ, त्याचाच मी तुम्हाला एक सांगणार आहे. एक क्रिकेटच्या विश्वामध्ये एक 2-3दाच या घटना घडलेल्या आहेत. दरम्यानचं नवीन षटक सुरू होतंय. पहिला चेंडू उजव्या क्षेत्रावर छान स्क्वेअर ड्राईव्ह केला जातो. चेंडू पॉईंट आणि थर्ड मॅनच्या मधून जातोय. चेंडू वाईडिश थर्ड मॅन सीमा रेषा बाहेर जातो आणि हा चौकार. सुरेख फटका, खणखणीत फटका, विश्वसनीय फटका. या चौकारामुळे तेजस पोहोचतोय तो अर्थातच 13 वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 28 वर. बघा काही दिवसांपूर्वी आशिया चषक झाला होता आणि त्याच आशिया चषक स्पर्धेमध्ये पाकिस्तानचा संघ 1 तास उशिरा खेळला गेला होता आणि त्याच्यावर ICCने बरीच टीका टिप्पणी केली होती. आणि माझ्या माहितीप्रमाणे मागील मी 25 वर्ष समालोचन करतोय, साधारणतः 1997 पासून 94 पासून माफ करा, माझ्या समालोचनाची कारकीर्द सुरू झाली होती. साधारणतः 30 वर्ष झाली आहेत. या 30 वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट मी फार जाऊन बघितलंय. वानखेडे स्टेडियम पासून ते नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदानावर पासून. या चेंडून तुम्हाला मी सांगतो, मधल्या चेंडू खेळून काढलाय तो फाईन लेगच्या बाजूने आणि हा चेंडू सरळ सीमा पार. सुरेख फटका, दर्शनीय फटका. तर या एकंदरीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक 2-3 घटना घडल्या होत्या. त्यातील एक घटना काही दिवसांपूर्वी म्हणजे आशिया चषक स्पर्धा अपेक्षित नाही क्रिकेटमध्ये, पण ते घडलं होतं. हे मात्र दुर्दैवाची गोष्ट. हा चेंडू उजव्या असते थोडासा बाहेर, चेंडू हलके स्टॅप केला, चेंडू जातोय तो पॉइंटला आणि दरम्यान एक धाव ही पूर्ण आहे. एक सर हे शॉट नाही बघायला मिळत होते, आज बघायला मिळतंय. दरम्यान एकेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 33 वर. एक काळ असा होता, त्या काळाबद्दल मी तुम्हाला आज उद्या आणि परवा मी 3 दिवस आहे देवगडमध्ये. पहिला काळ कसा होता क्रिकेटचा, त्यानंतर मध्यंतरीचा काळ कसा गेला आणि आता कसं म्हणजे IPL नंतर काळ कसा आला टेनिस क्रिकेटमध्ये. ISPLच्या माध्यमातून लाखोच्या रूपात आजकाल आपल्याला माहिती आहे सिंधुदुर्गाचं दर्शन बांदेकर यांना 3 लाख रुपये 3 लाख रुपये धनराशी त्याच्या खिशामध्ये जमा झाली आहे. हे सगळं काही मी सांगणार आहे. दरम्यान चेंडू लॉफ्ट केला आहे, तो मिड ऑफच्या डोक्यावरून जातोय, वाईडिश लॉंग ऑफचा चित्रक्षेप येतोय वाईडिश लॉंग ऑफ एरियामध्ये आणि दरम्यान फलंदाज हा बाद होतोय. सरळ एक सुंदर झेल घेतला तो क्षेत्ररक्षकाने. दरम्यान हा आणखीन एक धक्का तो संघाला. 2 बाद धावसंख्या स्थिरावली ती अर्थातच 33 वर. तिसरं षटक हे सुरू आहे. पहिलं षटक महागडं, दुसरं षटक त्याचीच री ओढली गेली आणि बघता बघता तिसऱ्या षटकात सुद्धा धावांचा रतीप टाकला जातोय. परंतु आता मात्र असं म्हणावं लागेल की पहिले 2 महत्त्वपूर्ण बळी हे आता तंबूत परतले आहेत.
पुन्हा एकदा आपण या स्पर्धेकडे वळूया. देवगड तालुका प्रीमियर लीग पर्व दुसरं स्पर्धेची सुरुवात आज सकाळी आपल्याला बघायला मिळाली. रिबिन कापून आणि श्रीफळ वाढवून या स्पर्धेची सुरुवात झाली आणि या स्पर्धेचा पहिला सामना हा रंगतोय तो अर्थातच तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी विरुद्ध जय बजरंग मळई यांच्यामध्ये. नाणेफेकीचा कौल आनंदवाडीच्या बाजूने. निर्णय क्षेत्ररक्षणाचा प्रथम आमंत्रित केलं मळई संघाला आणि पहिल्या 3 षटकात धावसंख्या स्थिर आहे ती अर्थातच 2 बाद 33 वर. नवीन फलंदाज आलाय तो अर्थात नवीन फलंदाज सुजल ठुकरुल. आम्ही ज्या समालोचन कक्षात बसलोय त्याला कैलासवासी मनोज मयेकर समालोचन कक्ष असं नाव दिलं गेलं आहे. दरम्यान चेंडू उजव्या थोडासा बाहेर आणि बाकीचं काम केलं ते अर्थातच यष्टिरक्षकाने. कैलासवासी मनोज मयेकर यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. त्यांचे समालोचन मराठी आणि हिंदीतील मी 2 दिवस अनुभवलं होतं आणि शीतावरून भाताची परीक्षा जे म्हणतात. डाव्याशी बाहेरचा चेंडू आणखीन बाहेर जातोय. पंच आपले हात समानांतर करतायत, वाईटची खूण करतायत आणि धावसंख्या पोहोचते ती 34 वर. 2 बाद 34. सुरुवात तर छान झाली आहे. बघायचं आहे आम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे आमचं जे समालोचक कक्षाचं जे पॅनेल आहे त्यांच्याकडून 7 षटकात कमीत कमी 60 ते 65 धावा अपेक्षित आहेत. जर सामना रंगतदार, सामना चुरशीचा किंवा ज्या सामन्यावरती गोलंदाजाची पकड असायला पाहिजे असा सामना जर करायचा असेल तर कमीत कमी 60-65 धावा या येणं अपेक्षित आहे. बघायचं आहे त्याचीच री ओढताना जवळपास 33 धावा ते धावफलकावर झालेल्या आहेत. षटक संपते तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर आहे ती 34 वर. सुरुवात केली होती ती शुभम वाडेकर आणि तेजसने या सलामीच्या जोडीने, या बिनीच्या जोडीने. बघता बघता सुरुवात ते छान केली होती. त्यानंतर शुभम बाद झाला, त्यानंतर तेजस बाद झाला आणि आता मात्र साधारण सूरज ठुकरुल आणि तेजस करंगुटकर ह्या जोडीने मात्र किल्ला नेटाने लढवताना बघायला मिळते. ही जोडी आहे. या जोडीवर फार मोठी मदार आहे. ओके. गोलंदाजी बदल होतोय. गोलंदाजी बदल होतोय. महेश घाडी यांच्या हातात चेंडू सोपवला जातोय. तो मारा करतोय समोरच्या बाजूने. राऊंड द विकेट त्याचा मारा. उजव्या अशा थोडासा बाहेर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसतोय आणि बाकीचे सोपस्कर पूर्ण करतोय तो यष्टिरक्षक. उजव्या अशीचा खूपच बाहेर. जे एक्सपर्ट्स कॉमेंटेटर हिंदीतले सुशील दोशी यांच्या शब्दात सांगायचं तर चेंडू हा पंजाब टू हरियाणा बराचसा वाईड आणि पंच आपले हात समानांतर करतायत. धावसंख्या पोहोचते ती आता 35च्या घरात. 2 बाद 35. उजव्या चेंडू छान ड्राईव्ह केला. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून. सुरेख खणखणीत चौकार. देखना फटका. या चौकारामुळे धावसंख्या पोहोचते ती 39 वर. खोलवर टप्प्याचा चेंडूला हाफ ऑली बनवला आणि चेंडू लॉफ्ट केला तो
कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर यांच्यामधून सरळ चेंडू थेट सीमापार. या चौकारामुळे तेजस पोहोचतोय तो 22 वर. त्यात त्याचे खणखणीत असे 4 चौकार आणि धावसंख्या पोहोचते ती 39 वर. आता संघ बरोबर 40च्या उंबरठ्यावर. 2 बाद 39. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 7 षटकात 60-65 धावा येणं गरजेचं आणि त्याचीच ओढताना त्यांचे सुरुवातीचे किंबहुना त्यांचे बिनीचे खेळाडू, प्रतिभावंत खेळाडू सुरुवात तर त्यांनी छान केली आहे. उजव्या क्षेत्रबाहेर चेंडू हलका स्टॅप केला. चेंडू जातो तो शॉर्ट थर्डमॅनला फ्लाइंग स्लिपचा क्षेत्ररक्षक येतोय. गच्चा क्षेत्ररक्षण होतोय आणि बघता बघता ही दुसरी धाव ही पूर्ण आहे आणि आणि फलंदाज बहुधा बाद. जी धाव नव्हती ती धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तिसरी धाव घेता घेता फलंदाज हा ना करता ही फलंदाजीची हानी होते आहे. 2 धाव पूर्ण होत आहेत. धावसंख्या पोहोचते आहे ती अर्थातच 41 वर. 3 बाद 41. पहिला गडी बाद झाला तो शुभम वाडेकरच्या रूपात, दुसरा गडी बाद झाला तो तेजसच्या रूपात आणि आत्ता जो बाद झाला तो फलंदाज सुजल तुकरुलच्या रूपात. 3 महत्त्वपूर्ण गडी हे तंबूत परतले आहेत. पुन्हा एकदा आपण या स्पर्धेकडे वळूया. देवगड तालुका प्रीमियर लीग पर्व दुसरं, स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि आजच्या दिवसातील हा पहिला सामना रंगतोय तो तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी विरुद्ध जय बजरंग मळईच्या यांच्या रूपात. प्रथम फलंदाजी करताना जय बजरंग मळईचा संघ हा पहिल्या 4 षटकात जी अपेक्षित जी खेळी होती, जी अपेक्षित धावांचा जो रतीब होता तो खऱ्या अर्थाने टाकला गेलाय यात काही शंका नाही आहे. महेश मारा करतोय. रोड एंड कडून म्हणता येणार नाही. खोलो टप्प्याचा चेंडू फुल टॉस बनवलाय. चेंडू ड्राईव्ह केलाय तो पॉइंट आणि कव्हरच्या मधून. चेंडू सरळ जातोय ते स्वीपर कव्हरला आणि बघता बघता 2 धावा या पूर्ण. क्रिकेटमध्ये ज्यावेळी आपण जमिनीलगत फटके बघायला मिळतात त्यावेळी खऱ्या अर्थाने डोळ्याचं पारणं फेडलं जातं. आणि तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, या स्पर्धेची जी सर्व अमोल जी मेस्त्री सर जे आहेत ते अजूनही बघतोय की कव्हर ड्राईव्हचे जे बादशाह, टेनिस क्रिकेटमधील कव्हर टेनिस असो किंवा लेदर क्रिकेट असो, कव्हर ड्राईव्हचे जे बादशाह आजच्या या घडीपर्यंत अमोलजी मेस्त्री सरच आहेत. त्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. दरम्यानचा चेंडू मधल्या स्टेवरचा चेंडू ड्राईव्ह केला, बॅकफुटवर जाऊन चेंडू ड्राईव्ह केला. चेंडू खेळायचा होता फ्रंट फुटवर, शेवटच्या कडे आपला इरादा बदलला, चेंडू खेळून काढला तो डीप कव्हर क्षेत्रामध्ये. एकरी धावसंख्या पोहोचते ती 44 वर. क्रिकेटचा सर्वोत्तम फटका कुठला असेल तो बरेच ड्राईव्ह आहेत, ऑफ ड्राईव्ह आहेत, ऑन ड्राईव्ह आहे, लेट कट आहेत, स्क्वेअर कट आहेत, हे पूर्वीचे फटके. त्यानंतर आत्ता जे आलेले फटके दिलशान स्कूप म्हणा, अप्पर कट म्हणा, हे बरेच फटके आत्ता विकसित झालेले फटके आहेत. पुन्हा एकदा चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू मला वाटतं लेग बाईटचा इशारा येतोय पंचांचा. अवांतर पोहोचते 5 वर. संघाची धावसंख्या पोहोचते ती 45 वर. षटकं संपतायत 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 45 वर. एकंदरीत पहिल्या 4 षटकाचा जर प्रवास म्हणावा लागेल किंबहुना मळई संघाचा जर पहिल्या 4 षटकाच्या प्रवासाकडे आपण बघितलं तर एक चांगला प्रवास, ठीकठाक प्रवास म्हणावा लागेल. जी अपेक्षा होती त्यांच्या कर्णधाराची त्या अपेक्षामध्ये खरे उतरलेत आणि बघता बघता 45 हा आकडा हा त्यांनी गाठलाय. बघायचं आहे उरलेल्या 3 षटकात नेमकं काय नाट्य घडत आहे. फलंदाज आक्रमक होत आहेत की गोलंदाज आक्रमक होत आहेत हे सांगण्यासाठी येत आहेत माझे सहकारी समालोचक स्वप्नील शिरसेकर. तर लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव जरूर प्राप्त झाली आहेत. पहिल्या 4 षटकांमध्ये जो आपण आवाज ऐकलात समालोचन कक्षामधून
गेली कित्येक वर्ष ज्यांनी समालोचन करत असताना आपल्या नावाची छाप सोडली आहे, सन्माननीय विजय बागायत सर, धन्यवाद देतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय सध्या यासीन वाडकर एक वेगवान गोलंदाज आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र जर पाहायला गेलं तर हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव जरूर प्राप्त झाली आहे या चेंडूवरती आणि एका धावेने सांघिक धावसंख्येचा जर विचार केला गेला तर 47 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. दोन बलाढ्य संघ आपण पाहतोय. ज्या क्रिकेट स्पर्धेची संपूर्ण देवगड तालुक्याला ओढ असते, सिंधुदुर्ग जिल्ह्याला ओढ असते, ती क्रिकेट स्पर्धा आपण सध्या पाहतोय, अनुभवतोय. देवगड तालुका प्रीमियर लीग पर्व दुसरे या क्रिकेट स्पर्धेचा आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय. एका बाजूला तेजस स्पोर्ट आनंदवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला बजरंगबली मळई संघ. यावेळेस जर पाहायला गेलं तर थोडीशी उसळी चेंडूला जरूर प्राप्त झाली, मात्र पंचांच्या माध्यमातून वाईट बॉलचा इशारा आलाय. सांघिक धावसंख्या एका धावेच्या मदतीने जाऊन पोहोचते ती 48 धावांवरती. 48 धावा सध्या धावफलकावरती आपण पाहतोय. तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. यासीन वाडकर गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेस देखील दर्जा पाहायला मिळाला या फटक्यामध्ये आणि चेंडूचा प्रवास सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी आलाय. खणखणीत चौकार. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन स्थिरावली आहे, ती म्हणजेच 52 वरती. 52 धावा धावफलकावरती. सध्या 5व्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. देवगड तालुका प्रीमियर लीगचा आजचा हा क्रिकेट स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील चालू असलेला पहिला सामना. यूट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक क्रीडा रसिक आमच्या समोर जोडले गेलेत. tenniscricket.in माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जातंय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतो. यासीन वाडकर एक वेगवान गोलंदाज आहे. पुढचा बॉल यावेळेस देखील चांगला फटका आपल्याला पाहायला मिळालाय. त्याच जर पाहायला गेलं तर त्याच लईमध्ये फलंदाज खेळताना दिसतोय आणि चेंडूचा प्रवास पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. 4 धावा पुन्हा एकदा प्राप्त झाल्या. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 56 धावांवरती. पहिला सामना आजच्या दिवसात मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तेजस स्पोर्ट आनंदवाडी टीम एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जय बजरंग मळई संघ. दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत आहेत. तर टॉस प्रथमतः जिंकलाय जर पाहायला गेलं तेजस स्पोर्ट आनंदवाडी टीमने. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजी करत असताना जय बजरंग मळई संघ आपण पाहतोय. जर पाहायला गेलं धावफलकावरती धावा आतापर्यंत झाल्या 56. 5व्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय यासीन वाडकरला. तेजस करंगुटकर स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज. यावेळेस देखील जर पाहायला गेलं तर दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. एक धाव जरूर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा वेगाने प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. सांघिक धावसंख्येत मात्र 2 ने पुन्हा एकदा भर पडेल. धावसंख्या 58 वरती जाऊन पोहोचली आहे. समालोचन कक्षाचा जर विचार केला गेला तर देवगडचा एक बुलंद आवाज पंकज लाड, त्याचप्रमाणे कणकवली तालुक्याचा एक गोड आवाज प्रसाद साळके देखील यानंतरच्या मॅचमध्ये आपल्याला त्यांचा गोड आवाज ऐकायला मिळेल. त्याचप्रमाणे शुभम टुकरुल हे देखील समालोचन कक्षामधून. आणि जर पाहायला गेलं तर अमोल बागायतकर सर पहिल्या 4 ओव्हरमध्ये ज्यांचं समालोचन तुम्ही ऐकलात. तर पुन्हा एकदा मी स्वप्नील शिरसेकर समालोचन कक्षामधून आपलं सहर्ष स्वागत करतोय. यावेळेस कलात्मक फटका जरूर पाहायला मिळालाय. एक धाव जरूर प्राप्त झाली आहे. सांघिक धावसंख्या 1च्या मदतीने जर पाहायला गेलं तर 59 वरती जाऊन पोहोचली आहे. देवगड तालुका प्रीमियर लीगचा थरार सध्या आपण अनुभवतोय. एक दर्जेदार क्रिकेट स्पर्धा, ज्या क्रिकेट स्पर्धेने जर पाहायला गेलं तर पहिल्या वर्षामध्येच जी उंची गाठली आहे आणि म्हणूनच की काय या क्रिकेट स्पर्धेची सर्वांना उत्कंठा असते, ती क्रिकेट स्पर्धा सध्या आपण अनुभवते. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 59 आपण पाहतोय. जे ड्रिंक्स ब्रेक आहेत ना तर 5 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावफलकावरती धावा जर पाहायला गेलं तर 59 आपण पाहतोय. जर पाहायला गेलं गोलंदाजी ट्रॅकवरती एक नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. शैलेश घाटिये 6वं षटक हाताळण्यासाठी या गोलंदाजाची वर्णी लागली आहे.
स्ट्रायकिंग एंडला आपण तेजसला पाहतोय, नॉन स्ट्रायकिंग एंडला जर पाहायला गेलं तर स्वप्नील याला आपण पाहतोय. ही जोड गोळी सध्या मैदानामध्ये. यावेळेस कलात्मक फटका पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. जरूर 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला गॅदर केलं जाते. तोपर्यंत एक धाव जरूर पूर्ण झाली आहे. सांघिक धावसंख्या 60 वरती जाऊन पोहोचली आहे. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून अनेक क्रिकेट रसिक या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत आहेत घर बसल्या. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यावेळेस देखील जर पाहायला गेलं तर चांगला चेंडू डिलिव्हर केला गेलाय. डॉट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. टेनिस क्रिकेट .inची संपूर्ण टीम ज्या प्रकारे त्यांची कामगिरी जर पाहायला गेलं, सागर लिंगायत आपल्याला पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे जर पाहायला गेलं तर त्यांचे सहकारी सफवान कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. चेंडूचा प्रवास थेट 1 बाउन्स 2 बाउन्स करत सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चेंडू झालाय फरार. आलाय चौकार. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 64 या आकड्यावरती. एक जर पाहायला गेलं तर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. दर्जेदार फटका जरूर पाहायला मिळालाय आपल्याला स्वप्नीलच्या बॅटमधून. एक नेत्रदीपक फटका आणि 4 धावांसाठी मात्र चेंडू मार्गस्थ होताना दिसला. 4 धावांनी धावफलकावरती धावा जर पाहायला गेलं तर 64 आपण पाहतोय. सध्या 6व्या षटकाचा खेळ सुरू आहे. शैलेशला आपण गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय. शैलेशवरती विश्वास दाखवला गेलाय या ओव्हरमध्ये. मात्र तो विश्वास सार्थकी लावण्याचं काम हे करावं लागेल या गोलंदाजाला. 64 धावा. सध्या 6व्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू. देवगड तालुका प्रीमियर लीगचा पहिला दिवस आपण सध्या अनुभवतोय. तीन चेंडूचा खेळ या ओव्हरमधला समाप्त झालाय. 64 धावा. शैलेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्या प्रकारे जर पाहायला गेलं तर पहिले 2 चेंडू हाताळले होते. पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली होती. दुसरा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळाला होता. आणि तिसरा चेंडू जर पाहायला गेला तर थोडासा फुल टॉस पद्धतीचा आणि त्या चेंडूला मात्र 4 धावांसाठी भिरकावून दिले. 4 धावांनी 64 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. एक मानाची सन्मानाची क्रिकेट स्पर्धा आपण सध्या अनुभवतोय. देवगड तालुका प्रीमियर लीग 2025चा हा 16. पहिल्या पर्वामध्ये जर पाहायला गेलं तर एक चांगली क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली होती. पहिल्या पर्वामध्ये जर पाहायला गेलं तर एक वेगळी उंची या क्रिकेट स्पर्धेने गाठली होती. आणि आताच हे दुसरं पर्व आपण पाहतोय. तर स्वप्नील आणि तेजस याला आपण सध्या मैदानामध्ये पाहतोय. 64 धावांवरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. सध्या 6व्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. 3 चेंडूंचा खेळ या ओव्हरमधला समाप्त झालाय. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. शैलेश चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती पहिल्या 2 चेंडूंवरती. मात्र तिसऱ्या चेंडूंवरती एक गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज शैलेश. यावेळेस मात्र सुरेख फटका जरूर पाहायला मिळालाय आपल्याला. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा देखील वेगाने प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. सांघिक धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन 66 वरती पोहोचली आहे. 66 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. जर पाहायला गेलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला तेजस, स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील. चांगली फलंदाजी सध्या मैदानामध्ये सुरू आहे. यावेळेस मोठा फटका सजवण्याचा जरूर प्रयत्न केला होता. मात्र यावेळेस काय झालंय, फलंदाज झालाय बाद. LBW स्वरूपामध्ये फलंदाज डकआउटमध्ये परतताना दिसेल. एक मोठा धक्का बसलाय. ज्या फलंदाजाच्या बॅटमधून जर पाहायला गेलं तर एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता या ओव्हरमध्ये. तो फलंदाज डकआउटमध्ये परतताना दिसतोय. मात्र त्याची जागा घेण्यासाठी कोणता फलंदाज मैदानामध्ये जाईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. एक सफलता जरूर प्राप्त केली आहे शैलेशने. चांगली गोलंदाजी. आता मात्र कमबॅक केलंय आपल्या गोलंदाजीवरती. धावसंख्येचा विचार केला गेला तर 66 वरती आपण धावसंख्या पाहतोय. 6व्या षटकाचा खेळ सध्या मैदानामध्ये सुरू. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. स्वप्नीलची जागा घेण्यासाठी कशा पद्धतीची फलंदाजी केली जाईल या फलंदाजाच्या माध्यमातून याकडे देखील संपूर्ण क्रीडा रसिकांचं लक्ष लागलंय. रितेश बामणे आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला जर पाहायला गेलं तर तेजसला आपण पाहतोय.
तेजस करंगुटकर अनेकदा देवगड कट्टा टीमचं नेतृत्व करत असताना आपण या खेळाडूला पाहत आलोय. मात्र यावेळेस जर पाहायला गेलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळाला आहे. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन रीजन मध्ये डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फेकी करेल, एक धाव जरूर प्राप्त झाली आहे. सांघिक धाव संख्या 1च्या मदतीने जर पाहायला गेलं तर जाऊन पोहोचली आहे 67 वरती. पंचांचं षटक संपल्याचा इशारा आलाय. 6 षटकांचा खेळ संपलाय. 6 षटकांच्या अखेरीस संघाची धाव संख्या 67 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या जर पाहायला गेलं तर उर्वरित एका षटकाचा खेळ सुरू आहे. एका षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि शेवटच्या एका षटकामध्ये किती धावा कुठल्या जातील हे देखील आपण पाहणार आहोत. आताच आपल्या किंजवडे गावामध्ये एक सुंदर अशी स्पर्धा पार पडली. तिथे जिथे मला पाचारण ज्या माणसाने केलं होतं, आज तो माणूस इथे आपल्या इथे कॉमेंट्री सांगायला पण आलाय. मी शुभमला स्टेजवर बोलेन. शुभम ये. मी अण्णांना विनंती करेन शुभम याचं स्वागत करायचं आहे. मस्त घे ना, घे रे पुन्हा एकदा. आता मी ऐकलंय ना. खूप खूप स्वागत शुभम. आज बॅक टू द मॅच. हार्दिक कुबलला आपण गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय. जर पाहायला गेलं तर फटका सुरेख सजवला गेला. 2 धावा जरूर प्राप्त झाल्या. सांघिक धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 धावांच्या मदतीने 69 वरती. हार्दिक कुबलला आपण गोलंदाजी ट्रॅक वरती सध्या पाहतोय. पहिल्या मॅच आपण आजच्या दिवसातील पाहतोय. देवगड तालुका प्रीमियर लीग एक दर्जेदार क्रिकेट स्पर्धा आणि क्रिकेट स्पर्धेचा पहिला दिवस पहिला सामना. हार्दिक कुबल गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस जर पाहायला गेलं तर सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. गॅप शोधली आहे कव्हर्स रिजन मध्ये. जर पाहायला गेलं तर चेंडूचा प्रवास सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी आलाय. कणकणीत चौकार. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र 73 वरती जाऊन पोहोचली आहे. आजच्या दिवसातील जर पाहायला गेलं तर पहिला सामना तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी टीमने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय जय बजरंग मळई संघ. दर्जेदार फलंदाजी सध्या मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा हार्दिक कुबल. यावेळेस देखील जर पाहायला गेलं तर चांगला चेंडू हाताळला गेला. यासीन वाडकर चेंडूला गॅदर करताना दिसेल. 1 धाव जरूर प्राप्त झाली. सांघिक धाव संख्येत 1ने भर पडते. 74 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली. शेवटच्या षटकाचा खेळ सध्या मैदानामध्ये सुरू आहे. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत या ओव्हर मधला संपलाय आणि जर पाहायला गेलं तर 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत हार्दिकने 7 धावा खर्च केल्यात. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय तेजस करंगुटकर याला. एक दर्जेदार फलंदाज आहे. यावेळेस मात्र सुरेख फटका जरूर पाहायला मिळाला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. मात्र धावा किती मिळतील याकडे लक्ष असेल. जर पाहायला गेलं तर पॉइंट आणि कव्हरच्या मधून हा फटका सजवायचा होता. मात्र धावा प्राप्त झाल्या ती चेंडूवरती 2 धावेने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 76 धावांवरती. यानंतर लगेचच दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये टॉस साठी यायचं आहे. लगेचच गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी ट्रॅक वरती फुल टॉस चेंडू. मोठा फटका सजवण्याचा इरादा जरूर स्पष्ट केलाय आणि यावेळेस मात्र क्षेत्ररक्षणाकडून थोडीशी चूक झाली आहे आणि त्या चुकीला मात्र या ठिकाणी दंडात्मक कारवाई आपल्याला पाहायला मिळाली. 6 धावा प्राप्त झाल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि 6 धावांच्या मदतीने धावसंख्येचा जर विचार केला गेला तर 82 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचले. अजूनही जर पाहायला गेलं तर शेवटच्या काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 82 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक जरूर पाहायला गेलं तर मोठा फटका सजवला गेलाय. तेजस करंगुटकर याच्या बॅट मधून झेल होऊ शकला असता मात्र तो झेल होऊ शकला नाहीये आणि जर पाहायला गेलं तर 6 धावांची किंमत मोजावी लागते बॉलिंग करणाऱ्या टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी ट्रॅक वरती हार्दिक कुबलला आपण पाहतोय. थोडीशी महागडी गोलंदाजी जरूर आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील आडव्या बॅटने हा फटका सजवला आहे. जरूर क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव जरूर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा देखील वेगाने प्रयत्न केला जातोय. चित्याच्या चपळाईने दोन्ही फलंदाज मात्र धावा पूर्ण करतायत. धावा पूर्ण झाल्या 3 आणि 3 धावेने सांघिक धावसंख्येचा जर विचार केला गेला तर धावफलकावरती जर धावा पाहायला गेल्या तर 85 धावा एक भला मोठा डोंगर आपल्याला पाहायला मिळतोय. जर जिंकायचं असेल तर 86 धावा या कराव्या लागतील.
जर पाहायला गेलं तेजस स्पोर्ट आनंदवाडी टीमकडे देखील जर पाहायला गेलं तर चांगले फलंदाज आहेत, मात्र कशा पद्धतीची फलंदाजी केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. जर पाहायला गेलं तर 86 धावांचं उद्दिष्ट ठेवलं गेलं तेजस स्पोर्ट आनंदवाडी टीम एका बाजूला आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग मळई संघ टॉस जिंकला होता प्रथमतः तेजस स्पोर्ट आनंदवाडी टीमने, आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजी करत असताना 85 धावा 7 ओव्हरमध्ये कुठल्या गेल्या, 86चं लक्ष्य असेल. व्यासपीठावर एक सन्मान केला जातोय. राजूजी वांगणकर सर MC मान्यता पंच आहेत. या स्पर्धेमध्ये आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहेत, त्यांचं देखील व्यासपीठावर स्वागत केलं जातं. वेलकम सर. सरचं स्वागत असेल आपलं. अमोलजी मेस्त्री सर या स्पर्धेचे सर्व यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत केलं जातंय पुष्पगुच्छ देऊन. तर 85 धावा 7 ओव्हरमध्ये कुठल्या गेल्या, 86 धावांचं उद्दिष्ट आहे. 86 धावा कशा पद्धतीने फलंदाजी करणारी टीम करेल, जर पाहायला गेलं तर तेजस स्पोर्ट आनंदवाडी टीमचे फलंदाज कशा पद्धतीची फलंदाजी करतील हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती थोडंसं बदल होईल. आपल्यासोबत जोडले जाईल कणकवली तालुक्याचा एक गोड आवाज प्रसादजी चाळके सर. ओव्हर टू यू प्रसाद चाळके सर. हॅलो. हॅलो माईक चेक. प्रेझेंटेशन बॉक्स मधून मी सुद्धा समालोचक पंकज लाड पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं शब्दसुमनाने स्वागत करतो. सामना क्रमांक 2 आपल्या भेटीला येतोय. अमरजो सायशी संघमालक अविरज साहसकर यांच्या मालकीचा संघ कर्नर काकानरे आयकॉन रोशन गायकवाड आणि विरासपूर देवगड संघमालक श्री किरण पाटील साहेब यांच्या मालकीचा संघ कर्णधार अनिकेत घाडी आयकॉन संदेश गारे. चला विनंती असेल विरासपूर देवगड आणि अमरजो संघाचा कॅप्टन, चला आपण टॉस का बॉक्स मध्ये जोडले राहा. विनंती करतो विनोदजी मेस्त्री सरांना आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचंय. विनोदजी मेस्त्री सर आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दाखल व्हा. टॉस केला जाईल. प्रथमतः आपण आहोत देवगड मध्ये SMG क्रीडांगण. अमरजोत साशी कॉल करतोय. नक्कीच टेल चालाय. मग आपण टॉस देखील पहिला कॉल झाला, मात्र कॉल केलेला संघ टॉस विजयी होत नाही. नक्कीच आपण म्हणजे विरासपूर देवगड सुदेश नारकर यांचा संघ टॉस विन होत आहे. प्रथमतः टॉस विन झाल्यानंतर आपला निर्णय काय असेल. विनंती असेल विनोदजी मेस्त्री सरांना आपण देखील मुख्य व्यासपीठावर असं नसतं बा. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचं आहे, म्हणजे 7 ओव्हर असणार आहेत, त्यामध्ये 2 षटक ही पॉवर प्लेचे असणार आहेत. त्यामध्ये आपण कशा प्रकारे रणनीत्या बनवल्या आहेत. रणनीती तर काय असं नाही आहे. आज पहिल्या मॅचला आम्ही काय तो म्हणजे आमच्या माइंडने गेम करायचा प्रयत्न करू. नक्कीच आपण जर पाहिलं सुदेश नारकर आपण देखील या खेपेटीवर खेळत आलात, या खेपेटीचा आपल्याला अनुभव देखील आहे आणि त्यामुळे तुमच्याकडे असा कोण गोलंदाज आहे त्याच्यावर तुमचा संपूर्ण विश्वास असणार आहे. महेश वाडेकर आहे, सतीश कदम आहे, अनिकेत घाडी आहे, हे माझ्या संघात चांगले गोलंदाज आहेत. नक्कीच. आणि आपण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय म्हणाल. स्पर्धा खूप चांगली आहे आणि अमोल खूप योगदान चांगलं देतो या स्पर्धेसाठी देवगड तालुक्यातील खेळाडूंसाठी, आणि एक चांगलं व्यासपीठ आम्हाला खेळायला दिलं त्याबद्दल धन्यवाद.
तुला देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि त्यानंतर आपल्या समोर जोडले जातील अमरजोत सायशीचे कॅप्टन काका नरे. प्रथमतः आपण टॉस कॉल केला होता, मात्र टॉस आपल्याकडून झाला नाही. आपण प्रथमतः बॅटिंग करणार आहात. बॅटिंग करत असताना किती धावापर्यंत बनवणार आहात? 7 ओव्हरच्या मॅचेस आहेत. आम्ही 60 स्कोर प्लस करायचा प्रयत्न करू. नक्कीच तुला देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. जाऊया, जास्त वेळ घेऊया नको. मॅचला सुरुवात होत आहे. ओव्हर टू प्रसाद चायके सर. धन्यवाद. धन्यवाद पंकज. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. दुसऱ्या इनिंगमध्ये तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघ 86 धावांचा इथे पाठलाग करत असताना आपण पाहतोय. जय बजरंग मळे हा क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना 85 धावा करतोय. 86 धावांचं लक्ष तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट टीम समोर. सलामीचोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुमित खाडी डावकऱ्याचा बॅटर, त्यांच्या साथीने आपण नॉन स्ट्राईक एंडला मुजम्बिल ठाकूर हा फलंदाज पाहायला भेटतो. गोलंदाज ओमकार तावडे पहिला बॉल घेऊन. पहिला बॉल ओव्हर पिच होता. कव्हर क्षेत्रामध्ये फटका पाहायला भेटते. कव्हर ड्राईव्हचा फटका होता. चांगला फटका सुमितच्या बॅटमधून पहिल्याच बॉलला पाहायला मिळाला. धावसंख्येला सुरुवात होते. धावसंख्येचा श्रीगणेश होतोय. 86 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय. देवगड तालुका प्रीमियर लीग 2025चा हा थरार एक दैदिप्यमान क्रिकेट स्पर्धा. लीग पद्धतीने क्रिकेट स्पर्धा खेळली जाते. लिलाव झाला. लिलावामध्ये ते प्रत्येक टीमने आपली टीम बांधणी केली. प्रत्येक कॅप्टनने आपल्याला जसे फिल्डर पाहिजे तसे फिल्डर लिलावामध्ये घेतले गेले. ओमकार तावडे ह्याला एक भरपूर मोठी बोली लागली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक चांगला गोलंदाज आहे. अकूट टप्प्याचा चेंडू, चांगला चेंडू होता, सन्मान दिला गेला. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. ओमकारच्या माध्यमातून सन्मान देणं गरजेचं आहे. जसा चेंडू तसा फटका खेळणं खूप गरजेचं आहे. क्रिकेटचं परिसूत्र चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार. 86 धावांचं पाठलाग, एक चांगला टोटल. प्रथम फलंदाजी करत असताना जय बजरंग मळी क्रिकेट टीमने उभा केला. फिल्डिंग पाहिले तर 2 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर. आपण एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला पाहतोय. दुसरा क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑफला आपल्याला पाहायला मिळतोय. 30 या सर्कलच्या आतमध्ये विचार केला फ्लाइंग स्लिपमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. साडूया बॅटने खेळाय पटका चांगला. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे परंतु झेलपर्यंत पोहोचला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण होते. चेंडूचा परतावा येईल तोपर्यंत फक्त एकच धाव. क्षेत्ररक्षकांची भूमिका खूप मोठी राहणार आहे, कारण जेवढी भूमिका फलंदाजांची जेवढी भूमिका गोलंदाजांची तेवढेच महत्त्व क्षेत्ररक्षकांना देखील मैदानामध्ये दिलं जाते. धावसंख्या 2, षटक क्रमांक 1चा खेळ प्रगतीपथावर आपण पाहतोय. 86 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. देवगड तालुका प्रीमियर लीग देवगड तालुक्यातील हे सर्व खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण पाहतोय. फुल टॉस अलॉंग विथ द कार्पेट, चांगला फटका ऑन साइडला मिड ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू अडवतोय. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी नाही पावलं वळली, परंतु थोडासा फंबल झालाय. ते पाहिलं दोन्ही फलंदाजांनी आणि ती चपळाई दोन्ही फलंदाजांची आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. एकेरीचं रूपांतर दुहेरी 2 धावा इथे कंप्लीट केल्या आहेत. दोन धावांनी धावसंख्येत बदल. धावसंख्या 4, षटक क्रमांक 1. पॉवर प्ले षटक अनिवार्य. पॉवर प्ले षटकामध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 अस्कलच्या बाहेर. षटकातील 4 बॉलचा खेळ मागे पडला. अजून 2 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. ओमकार तावडे डावकऱ्याचा एक घातक गोलंदाज आहे. अनेक स्पर्धांमध्ये जबरदस्त गोलंदाजी ओमकारने केले, परंतु तेवढ्याच ताकदीचा फलंदाज किंजवडे गावचा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. सुमित सुंदर फटका मिड ऑनला क्रॉस करत चेंडू निघालाय थेट लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळतोय. 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी 2 धावा पूर्ण. चांगली सुरुवात, एक संयमी सुरुवात पाहायला मिळते दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. पहिल्या बॉलपासून धावा काढण्यास सुरुवात केली. एकेरी दुहेरी धावा. माहिती ओमकार तावडेच्या प्रत्येक बॉलवर आपण मोठे फटके मारू शकत नाही आणि यासाठी दोन्ही फलंदाज तो संयम मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण पाहतोय. चांगली सुरुवात. 86 धावांचा पाठलाग करत असताना पुढचा बॉल ओव्हर पिच होता. चांगला फटका पाहायला भेटतोय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. 1 धाव. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकानंतर धावसंख्या 7 धावा. 86 धावांचा पाठलाग करता 7 ही धावसंख्या आपल्या धावपलकावर पाहायला मिळते. चांगली सुरुवात बॅटिंग करणाऱ्या संघाची, तेवढीच चांगली सुरुवात गोलंदाजी करणाऱ्या संघाची आपल्याला पाहायला मिळते. देवगड तालुका प्रीमियर लीग देवगड तालुक्यातील तारे सितारे आज मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण पाहतोय. एक जबरदस्त आयोजन, एक दैदिप्यमान आयोजनाच्या माध्यमातून टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. 6 षटकांचा आता खेळ बाकी अजून 79 धावांची गरज. 36 बॉलचा खेळ शिल्लक राहिला. 79 धावांची आवश्यकता असणार आहे. गोलंदाजी मार्कडे शुभम हा गोलंदाज सज्ज होते, ज्याने चांगली सुरुवात आपल्या टीमला मिळवून दिली होती फलंदाजी करत असताना. तो शुभम
दुसरा षटक अनिवार्य पॉवर प्लेचा असणार आहे. दुसऱ्या षटकात देखील दोनच क्षेत्ररक्षक 30 या सकलच्या बाहेर पाहायला मिळतील. शुभम गोलंदाजी मार्केट सज्ज झाले. समोर असणाऱ्या डावकऱ्याचा बॅटर सुमित खाडी जो वैयक्तिक 6 या धावसंख्येवर बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. मुजम्मिल ठाकूर वैयक्तिक 1 या धावसंख्येवर बॅटिंग करतायत. 7 धावा, 86 धावांचा इथे पाठलाग. शुभम वाडेकरचे षटक दुसऱ्या षटकासाठी शुभमची निवड केली गेली आहे. पहिला बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय झेल टिपल्याचे आणि झेल देखील टिपला गेलाय. पहिला धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट टीमला. सुमित घाडी बॅक टू द पॅव्हिलियन. एस टीचे सुमित बाद झालाय. सुमितची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय शैलेश भाटिये. माफ करा, शैलेश घाटिये हा फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण पाहतोय की तिसरा क्रमांक भरपूर महत्त्वाचा आहे. क्रिकेटच्या मैदानावर खेळत असताना संयम आणि आक्रमकते सांगड घालावे लागेल आणि खेळावं लागेल, कारण पहिला धक्का बसलाय. 7 धाव या संख्येवर 86 धावांचा इथे पाठलाग. चांगली फलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तेजस करंगोटकर पहिल्या इनिंग मध्ये तब्बल वैयक्तिक 45 धावांची खेळी केली. चांगला खेळ तेजसच्या माध्यमातून पाहायला मिळाला. शुभम पुढचा बॉल घेऊन वेस्ट ओव्हर पिच बॉल. चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. चेंडूचा परतावा करतोय. तोपर्यंत एकच धाव. वैयक्तिक अकाउंट या मॅच मध्ये ओपन केले शैलेश यांनी. अशाच प्रकारे मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. एकेरी दुहेरी धावा, अधूनमधून एखाद दुसरा मोठा फटका हा निश्चित रूपाने मारावा लागेल, कारण 86 धावांचा पाठलाग तसा बोलला तर अगदी मोठाही नाही आहे आणि तेवढा छोटाही नाही आहे. एक चांगला टोटल उभा केलाय, एक फायटिंग टोटल उभा केलाय. प्रथम फलंदाजी करत असताना जय बजरंग मळई या क्रिकेट टीमने. पुढचा बॉल वेग फास्ट अतिशय वेगाने टाकला गेला होता. टप्पा खाल्यानंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसरतोय. पंचांकडे वाईडची दाद जरूर मागितली होती, परंतु हा चेंडू वाईड नाही हे ठामपणे पंच सांगतायत. खास कोल्हापूर जिल्ह्यामधून हे पंच इथे दाखल झालेत. त्यांचं देखील खूप खूप स्वागत असणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, देवगड तालुक्यामध्ये. पुढचा बॉल बॅटची कट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. थांबवलंय चेंडूला. जिथे 2 धावा देखील येऊ शकले असते तिथे फक्त एकच धाव. स्ट्राईक रोटेट स्ट्रायकिंग एंडला आता शैलेश पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण प्रगतीपथावर पाहतोय. धावसंख्या 9 धावा. चांगली गोलंदाजी पॉवर प्ले षटकामध्ये जे मोठे फटके आवश्यक होते बॅटिंग करणाऱ्या संघाकडून, ते मोठे फटके आतापर्यंत आलेले नाहीत, कारण 2 क्षेत्ररक्षक फक्त 30 या सकलच्या बाहेर आहेत. त्याचा फायदा निश्चितच घ्यायला हवा होता बॅटिंग करणाऱ्या टीमने, परंतु तो घेतला गेला नाहीये. एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला. बॅटची कट विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. विकेटचं पतन. दुसरा विकेट. फलंदाज शैलेश बॅक टू द पॅव्हिलियन. विदर्भ मैदानाच्या आतमध्ये दाखल होते साठी टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. आता जबाबदारी मोठी असणार आहे, कारण 2 गडी बाद लवकर झालेत. पहिला बॉल खेळत असताना अतिशय वेगाने चेंडू टाकला गेला होता. टप्पा खाल्यानंतर थेट विकेट किपरचा वेध घेतोय. डॉट बॉल. षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त. 2 षटकानंतर धावसंख्या धावफलकावर 9 धावा. 86 धावांचा पाठलाग. अजून 77 धावांची आवश्यकता असणार आहे. या षटकाचा विचार केला लेखाजोखा पाहिला तर फक्त 2 धावा खर्च केल्यात शुभम यांनी आणि 2 गडी बाद केलेत. चांगलं षटक शुभम वाडेकर यांचं. जबरदस्त कामगिरी या ओव्हरमध्ये करत असताना आपण पाहतोय. अजूनही 5 षटकांचा सामना असणार आहे. बघा टाइम इथे असणार आहे. पहिली 6 षटकं तुम्हाला 30 मिनिटांमध्ये संपवणं गरजेचं आहे. पहिली 6 षटकं 30 मिनिटांमध्ये जर संपली नाहीत
बघा 7 षटकं 30 मिनिटामध्ये संपवायची आहेत. लक्ष द्या, 30 मिनिटं असणार आपल्यासाठी. 7 षटकं 30 मिनिटामध्ये संपवायचे आहेत, अन्यथा आपल्याला कारवाईला सामोरं जावं लागेल. आणि 2 षटकांच्या मध्ये फक्त तुम्ही 60 सेकंद घेऊ शकता. याकडे देखील लक्ष द्या. टाइम मॅनेजमेंट आमच्याकडे टायमर लावला गेलाय, पंचांकडे देखील टायमर लावला गेलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांमध्ये 9 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज रितेश यांची निवड केली गेली आहे तिसऱ्या षटकासाठी. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या होत्या, दुसरं षटक फक्त 2 धावांचा होता. आता मात्र आवश्यकता असणाऱ्या मोठ्या फटक्यांची फिल्डिंग पाहिली तर 5 क्षेत्ररक्षक 30 या सकलच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण एक क्षेत्ररक्षक पाहतोय मिड विकेटला. लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर आणि फाईन लेगला देखील एक क्षेत्ररक्षक 30 या सकलच्या बाहेर ठेवला गेलाय. असे 5 क्षेत्ररक्षक 30 या सकलच्या बाहेर. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आपण 30 या सकलच्या आतमध्ये पाहतोय. स्लिप शॉर्ट फाईन लेग मध्ये आपण क्षेत्ररक्षक 30 या सकलच्या आतमध्ये पाहतोय. कव्हर क्षेत्रात 30 या सकलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. एकंदरीत फिल्डिंग सजून घेतल्यानंतर गोलंदाज तयार होतोय रितेश. पहिला बॉल कव्हर क्षेत्रात ढकलला गेला. क्षेत्ररक्षक काही चेंडू अडवेल तोपर्यंत फक्त एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते. बघा एकेरी दुहेरी धावा तुम्हाला घ्याव्या लागतील, अधूनमधून मोठे फटके देखील मारावे लागतील. आणि त्या मोठ्या फटक्यांच्या प्रतीक्षेत नसते निश्चितच विदर्भ आणि त्याच्या साथीने आपण नॉन स्ट्राईक फलंदाज मुजम्मिल ठाकूर पाहतोय. स्वतः टीमचा कॅप्टन सर सेनापती मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला. यावेळी स्विच इट, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. पाठवलाय चेंडूला सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी. या इनिंग मधील पहिला षटकार विदर्भाच्या बॅट मधून टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त खेळ करत असताना आपण पाहतोय. ज्या फटक्याची आवश्यकता होती, जो मोमेंटम गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे होता, तो मोमेंटम कुठेतरी फलंदाजी करणाऱ्या संघाकडे यायला हवा होता. एक मोठा फटका पाहिजे हवा होता आणि तो मोठा फटका बॅटर विदर्भाच्या बॅटमध्ये त्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका पाहायला मिळालाय. रिव्हर्स च्या फटक्याचा अवलंब सध्या टेनिस क्रिकेटमध्ये जास्त केला जातो. पण पाहिलं गेलं तर पॉईंटचे क्षेत्ररक्षक 30 या सकलच्या आतमध्ये असतो. निश्चितच एक क्षेत्र पाहिलं तर थोडंसं खाली असतं आणि त्या क्षेत्रात जर 30 या सकल आपण क्रॉस केलं तर निश्चितच चौकार हा मिळू शकतो. आणि याच इराद्याने फटके खेळले जात आहेत. कधी कधी षटकार देखील पाहायला मिळतो. तो षटकार मैदानाच्या आतमध्ये विदर्भाच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. 6 धावांनी धावसंख्येत बदल. धावसंख्या 16. 86 धावांचा पाठलाग. अजूनही 70 धावांची आवश्यकता असणाऱ्या विजयासाठी. tenniscricket.in माध्यमातून आपण हे गेट स्पर्धा थेट प्रक्षेपित पाहतोय. खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. विदर्भ स्ट्राईक एंडला. आता मात्र आत्मविश्वास उंचावला असणार आहे. पुन्हा एकदा उडवलाय. यावेळी मिड विकेटचे क्षेत्र उंची मिळाले परंतु हवी तितकी लांबी नाही मिळाली. झेल टिपला गेलाय. धक्का फलंदाजी करणाऱ्या टीमला, कारण मोठा धक्का असणाऱ्या टीमचा कॅप्टन होता. षटकार या आधीच्या चेंडूवर आला होता परंतु पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु त्या प्रयत्नामध्ये तो अपयशी राहिलाय. आउट झालाय बॅटर विदर्भ. राकेश मुंबरकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत फलंदाजीसाठी. पुढचा बॉल. पहिला बॉल खेळत असताना चांगला फटका सजवलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला भेटतोय. चेंडू अडवलाय. चेंडूचा परतावा करतील तोपर्यंत फक्त एकच धाव. एकेरी दुहेरी धावा या निश्चित रूपाने येत असताना आपण पाहतोय, परंतु आवश्यकता असणाऱ्या मोठ्या फटक्यांची प्रत्येक चेंडू आता महत्वाचा असणार आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. 7 षटकांचा सामना 86 धावांचा इथे पाठलाग करत असताना तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी या क्रिकेट संघ. साडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा कुंडलेन स्पॉटवर चेंडू पिच झाला आणि त्यानंतर थेट विकेट किपरकडे. शेवटचा बॉल असणारे षटकातील चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. जय बजरंग मळे या क्रिकेट टीमच्या गोलंदाजाकडून
रितेश हा गोलंदाज. tenniscricket.in या वाहिनीवर आपण क्रिकेट स्पर्धा थेट प्रक्षेपित पाहतो. यावेळेस या बाटने चांगला फटका खेळलाय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. एकवीस धावा पहिल्या 3 षटकांमध्ये. 7च्या धावगतीने धावसंख्या रचली गेली आहे. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. 4 षटकांमध्ये विजयासाठी 65 धावांची गरज, म्हणजे 24 बॉल आणि 65 धावा आवश्यक असणार आहेत. पहिले 3 षटकांचं लेखाजोखा पाहिलं तर पहिलं षटक ओमकार तावडे यांचं फक्त 7 धावांचं राहिलं. त्यानंतर शुभम वाडेकर यांनी फक्त 2 धावा खर्च केल्या, परंतु तिसरं षटक त्या तुलनेत थोडंसं महागडं ठरलं. एक षटकार एक चौकाराच्या मदतीने 12 धावा तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. एकंदरीत या 3 षटकांचा लेखाजोखा होता. चौथ्या षटकासाठी पाहूया कोणाची निवड केली जाते. शुभम वाडेकर, पुन्हा एकदा शुभम गोलंदाजी मार्कडे पाहायला भेटतोय चौथ्या षटकासाठी. उजव्या हाताचा गोलंदाज आहे. भरपूर चांगले गोलंदाजी या इनिंग मध्ये आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. राकेश ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल अतिशय वेगाने टाकला होता. वेग चांगला होता, परंतु दिशा कुठेतरी भरकटली. पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा चेंडू पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा धाव स्कोर कार्ड मध्ये जमा केली जाईल. 1 धाव मिळेल. एकेरी धावेने धावसंख्येत बदल होईल. अजूनही आता 64 धावांची आवश्यकता असणार आहे. 24 बॉल म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला 16 धावा इथे करायच्या आहेत. ही 16 धावांची धावगती तुम्हाला राखायची असेल तर एका दुसरा मोठा फटका निश्चित रूपाने आवश्यक असणार आहे प्रत्येक ओव्हरमध्ये. चांगला फटका पाहायला भेटतो. मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी ते नॉन स्ट्राईक वरून प्रयत्न जरूर चालू होते, परंतु ते प्रयत्नच राहिले. फक्त 1च धाव. तेवीस धावा धावफलकावर. अजूनही 63 धावांची आवश्यकता असणार आहे. शुभम षटकातील एका चेंडूचा खेळ मागे पडलाय. एक वाईड बॉल टाकला गेला या षटकामध्ये. SMG हायस्कूलच्या मैदानावर आपण क्रिकेट स्पर्धा पाहतोय. सपाट खेळपट्टी, सपाट आउटफील्ड. यावेळेस ओव्हर पिच बॉल हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत झेल टिपण्याचे आणि सफल देखील झालेत. अजून एक विकेट बॅटिंग करणाऱ्या टीमला. मुजम्मिल ठाकूर इथे बाद होताना पाहायला मिळत आहेत. एक मोठा धक्का बसतोय. सलामीसाठी दाखल झाले होते. निश्चित रूपाने त्यांच्यावर संपूर्णपणे जबाबदारी होती, कारण एकामागोमाग एक विकेट इथे प्राप्त केले क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने. आणि त्यानंतर मुजम्मिल ठाकूर यांच्यावरती जबाबदारी होती, परंतु एक मोठा फटका मारण्याचा त्यांना मोह झाला आणि निश्चित रूपाने त्या जाळ्यामध्ये ते फसले गेले. चांगली गोलंदाजी आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. जसा चेंडू टाकला जातोय तशा प्रकारचे क्षेत्ररक्षण सजवलं गेले शुभम वाडेकरच्या माध्यमातून. बॅटर यासिन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. यासिनकडे देखील ती क्षमता आहे, परंतु ती आज सिद्ध करावी लागेल. तुम्ही मागच्या मॅच मध्ये काय केलं, मागच्या स्पर्धेमध्ये काय केलं, त्याला या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये महत्व नाहीये. तुम्हाला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागेल. पुन्हा एकदा नव्याने खेळावं लागेल. यासिन ऑन स्ट्राईक सज्ज झालाय. शुभमचा सामना करेल. शुभम देखील चांगल्या फॉर्म मध्ये आज पाहायला भेटते गोलंदाजीमध्ये. फलंदाजी थोडासा लवकर बाद झाला होता. पुढचा बॉल. पहिलाच बॉल खेळत असताना फ्रंट फुटला जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आखूड टप्प्याचा चेंडू थोडासा मागे ठेवला होता. बॅटर पासून भरपूर लांब ठेवला होता गोलंदाज शुभम यांनी. चेंडू टप्पा खाल्यानंतर थेट विकेट किपरचा वेध घेतोय. चांगले गोलंदाजी, योग्य टप्प्यावर चेंडू पिच केले जात आहेत. तेवीस धावा. त्यावेळेस स्विच हिट, परंतु नाही सफल झाले. बॅट अँड बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. ज्यावेळी फटके बॅटला लागतात त्यावेळी निश्चित रूपाने फायद्याचे ठरतात, परंतु ज्यावेळी हे फटके बॅटला लागत नाहीत तोपर्यंत ते भरपूर नुकसानकारक ठरत असतात. चौथ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. पहिली 3 षटकं हे चांगल्या रीतीने हाताळली गेली. चौथं षटक देखील तशाच प्रकारचं पाहायला भेटते. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. 1 षटकार 1 चौकार फक्त या इनिंग मध्ये आतापर्यंत पाहायला मिळालाय. पुढे जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील तर केले गेले, तर नॉट आउट. एका चेंडूचा खेळ शेष असणार आहे षटकातील.
चांगली गोलंदाजी याही षटकात आपण पाहतोय. शुभमच्या माध्यमातून एक वाईड बॉल टाकला, त्यानंतर एक सिंगल धाव आली आणि त्यानंतर सर्व चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश प्राप्त केलंय. एक गडी देखील बाद केलाय. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल. पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकानंतर धावसंख्या 23 धावा. उर्वरित 3 षटक असणार आहेत. 3 षटकांमध्ये आपण आवाज ऐकणार आहात. तेवढ तालुक्यातील एक उत्कृष्ट समालोचक पंकज लाड यांचा आवाज उर्वरित 3 षटकांसाठी आपण ऐकणार आहोत. 4 षटकांमध्ये पाहिलं तर 23 धावा झाल्या आहेत. 86 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. हॅलो माईक चेक. धन्यवाद प्रसादजी चाळके सर, आमचे समालोचन क्षेत्रातील गुरुस्थान विजय बागायतकर सर, स्वप्नील श्रीसेकर. यानंतर समालोचन कक्षामधून मी स्वतः समालोचक पंकज लाड सर्व क्रीडा रसिकांचे शब्दसुमने स्वागत करतो. ओमकार तावडे गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. आपण पाहिलं तर गटरावीचा स्ट्रोक पाहायला मिळालाय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये बॉल जातोय, तिकडे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात, बॉलला फेल करतायत आणि तोपर्यंत पाहिलं तर एक धाव घेतली जाते. विजयासाठी 17 बॉलमध्ये 62 धावांची गरज आहे. म्हणजे 17 चेंडू असणार आहेत, तुम्हाला 62 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत मिस्टर ओमकार तावडे. हो, चांगला बॉल पाहायला मिळालाय. प्रचंड वेग होता. आपण पाहिलं लेग स्टिकच्या वरून बॉल जातोय. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. DTPL देवगड तालुका प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरा आहे आणि एक दिमागदार आयोजन नियोजन या स्पर्धेचं पाहायला मिळते आपल्याला. ही प्राथमिक लढत देखील पाहायला मिळते. जय बजरंग मही त्यांच्या विरोधात तेजस्फोट आनंदवाडी या संघ. 87 धावांचा पाठलाग करायचा होता, मात्र थोडासा वंचित दिसलाय. ओहो, रिव्हर्स केलाय. वा, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला आपल्याला. या स्ट्रोक मध्ये परफेक्ट टायमिंग देखील पाहायला मिळालाय, कारण रिव्हर्स स्विच इट करणं एवढं सोपं नसतं आणि ते मात्र करून दाखवलंय फलंदाज यासिन वाडकर याने. 15 बॉल मध्ये आता 56 रनांची आवश्यकता असणार आहे. 15 बॉल असणार आहे, 56 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर प्रदीर्घ अनुभव याच्याकडे देखील आहे. व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. देवगड तालुक्यातील शिरगाव गावचा खेळाडू ओमकार तावडे. ओहो, जोर एक बॉल पाहायला मिळतोय. एक तुझा बॉल तर एक दुसरा माझा बॉल, हेच मात्र पाहायला मिळते आपल्याला. कारण आपण पाहिलं स्विचच्या स्वरूपात षटकार आला, त्यानंतर कमबॅक केलाय गोलंदाज ओमकार तावडे याने. कारण याच्याकडे देखील एक क्षमता आहे, चांगल्या प्रकारे गोलंदाजी करू शकतो. आताच देखील बेळगावमध्ये झालेली स्पर्धा साईराज ट्रॉफी, त्यावर देखील बेस्ट बॉलरचा पुरस्कार त्याने देखील पटकावलाय. थोडेसे पुढे आले, शॉट देखील चांगला खेळला जातोय. डाऊन टेकडूनचा फटका पाहायला मिळालाय. बॉल जातोय लॉंग ऑन मध्ये, क्षेत्ररक्षक येत आहेत, बॉलला वेल्ड करतायत आणि तोपर्यंत मात्र एकच धाव घेतली जाते. आमच्यासोबत गुणलेखनाचे काम देखील सुरेखरित्या केले जात आहे. देवगड तालुक्यातील एक उत्कृष्ट खेळाडू, व्यावसायिक खेळाडू देखील त्याच्याकडे पाहिलं जातं. अभि देवगडकर गुणलेखन स्वरूपात आहेत. ते देखील भौगोलिक दृष्ट्या या खेळपट्टीचा, या मैदानाचा अंदाज घेतात. त्यांना देखील खेळायचं आहे. हो, जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा वरती आलाय. टप्पा गुड लेंथ टप्प्यावर होता, त्यावेळी बॉल सरळ यष्टीरक्षक यांच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय. 5व्या षटकाची सांगत झालंय. 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलक पोहोचलाय 31 या आकड्यावर. 31ला 4 अशी परिस्थिती झाली. म्हणजे अजूनही 2 षटक असणार आहेत आणि विजयासाठी 12 बॉलमध्ये 55 रनांची आवश्यकता असणार आहे. 12 बॉल 55 धावा. काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ पहिल्या प्राथमिक लढत म्हणजे विजयी होणार, यानंतर देखील हाय व्होल्टेज सामना आपल्या समोर येणार आहे. अमोरज सायशी त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर आपल्याला विराजपूर देवगड अशी लढत पाहायला मिळणार आहे. आपण कुठेही जाऊ नका, टेनिस क्रिकेट .in ला जोडले राहा, कारण DTPL देवगड तालुका प्रीमियर लीग, देवगड म्हटलं तर क्रिकेटची पंढरी आणि देवगडमध्ये खूप साऱ्या स्पर्धा आपल्याला भेटायला येत असतात आणि सर्वांचं लक्ष वेधून घेत असते ही स्पर्धा. कारण या स्पर्धेची उत्कंठा तुम्हा आम्हा सर्वांनाच असते, कारण अमोलजी मेस्त्रींची स्पर्धा कधी येणार, कधी या स्पर्धेमध्ये आम्हाला खेळायला भेटणार, चांगलं क्रिकेट देखील खेळायला भेटणार, तेच मात्र पाहायला मिळालंय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत आहेत. एक महत्त्वपूर्ण षटक असेल तेजस करंगुटकर. पहिलाच बॉल पाहिला तर खूपच बाहेर टाकला जातोय. लेग स्टिकच्या खूपच बाहेर बॉल जातोय. हा टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं
तर पंजाब टू हरियाणा चेंडू मैदानामध्ये पेश केला जातोय. अतिरिक्त धाव दिली जाते. आता समीकरण 12 बॉलमध्ये 54 धावांची गरज असणार आहे. 12 बॉल 54 धावा. 12 चेंडू 54 धावांचा पाठलाग. ऊर्ध्व विकेटने गोलंदाजी करतायत. थोडेसे पुढे सरसावले मात्र नाही. टप्पा देखील चांगला पाहायला मिळाला. गुल्डेन पद्धतीने टप्पा पडला. त्यानंतर यष्टीरक्षक यांच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय. खरं यासीन पाहिलं तर यासीन गोलंदाजीमध्ये बादशाह आहे. नवानगर एक्सप्रेस म्हणून त्या देखील पाहिलं जातं. DTPL आपण पाहतोय देवगड तालुका प्रीमियर लीग 2025. हो थोडासा ओव्हरपिच बॉल नाही समजलाय. वारंवार चेंडू निर्धाव जात आहेत. कौतुक करावं लागतंय गोलंदाज तेजस कनगोटकर याचं. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून देखील झालंय. पहिला बॉल वाईट फेकला त्यानंतर आपल्यामधील चुका त्याने सुधारल्या आणि त्यानंतर योग्यता लेंथवर गोलंदाजी केली जाते. 10 बॉलमध्ये 54 रनांची आवश्यकता विजयासाठी. हो चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग मध्ये बॉलला खेळले जात आहे. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. बॉलला फील्ड करतायत. स्क्वेअर फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते ते मात्र आले डायरेक्ट का मात्र रेड झोन मध्ये दिसत होते खाली आपल्याला फलंदाज मात्र नाही. सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीज त्यांनी देखील क्रॉस केलाय. इष्टांचा वैध पाहायला मिळाला नाही आपल्याला. फक्त 34 धावा झाल्या आहेत. म्हणजे आपण घेतलेला निर्णय कुठेतरी थोडासा चुकीचा आपल्याला ठरताना पाहायला मिळालाय. हो रिव्हर्सचा अटेम्प्ट केला जातोय. मात्र आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू येत आहेत. यासीन आहे. यासीनला स्वतःला सिद्ध करावं लागतील आणि ज्या वेळी आपल्याला क्रिकेट मैदानावर खेळण्याची संधी असेल त्यावेळी स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. गोलंदाजीमध्ये असेल फलंदाजीमध्ये असेल क्षेत्ररक्षक म्हणून असेल मात्र स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. ओ रिव्हरचा अटेम्प्ट केला जातो आहे. यासीन वाडकर पाहायला मिळतात आपल्याला. नक्कीच आपण पाहिलं तर विजयाच्या उंबरठ्यावर आपल्याला जय बजरंग मय्या संघ दिसतोय. थोडंसं पळवून घेण्याचा प्रयत्न होता. पंचांचा सिग्नल आला. मेन पंच आम्हाला सिग्नल देतात. हा वाईड बॉल आहे. लेग स्टिकच्या उपस बाहेर बॉल फेकला जातोय. अवांतर धाव दिली जाते. तेजस करंगुटकर एक अनुभवी खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक तारे सितारे देवगड तालुक्यातील आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. त्या स्पर्धेचाच पहिला दिवस प्रारंभाचा दिवस. चांगला फटका घेण्याचा प्रयत्न केला जातोय. वारंवार बीट होत आहेत फलंदाज. यासीन थोडेसे वंचित दिसतात. सरावमध्ये दिसत नाहीत कारण दबाव त्यालाच वाटतो जो तयारीशिवाय येतो. आता समीकरण 7 बॉलमध्ये 50 धावा पाहिजे आहेत. फक्त औपचारिकता असलेल्या मॅच मध्ये 7 बॉलमध्ये 50 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 36 धावा झाल्या आहेत. 36 ला 4 अशी परिस्थिती झाली. ऑन साईडला बॉल केले जात आहे. मिड विकेट रिझर्व मध्ये डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक येतील. बॉलला फील्ड करतील आणि तोपर्यंत मात्र एकच धाव घेतली जात आहे. एकदम सांघिक धावलक पोहोचलाय. 37 धावा. छत्तीस धावा झाल्यात. शेवटचे षटक असणार आहे. 6 बॉल मध्ये 50 धावांची गरज असणार आहे. म्हणजे आपण पाहिलं तर गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालंय. जय बजरंग मयेचा विचार केला तर चांगले षटक यांच्या माध्यमातून हाताळलं गेलंय. चांगल्याच प्रकारची गोलंदाजी चांगलं क्रिकेट देखील पाहायला मिळालंय. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना आपल्याला जय बजरंग मय या टीम मधून पाहायला मिळालाय. यानंतर होणारा सामना असेल अमरजोत सायशी आणि विरासपूर देवगड. फटका खेळला जातोय. पण ड्राईव्हला क्षेत्ररक्षक येत आहेत. राज जाधव आहे तर शेवटचे षटक हाताळण्यासाठी. राज जाधव स्ट्राइकिंग एंडला यासीन. हो स्ट्रोक देखील चांगला केल्याचा फटका बसला जातोय. स्वतःच्या पोलत्रूवर झेल घेण्याची संधी आहे. संधी हुकते. जीवनदान मिळलं जात आहे यासीन यांना. मात्र ओव्हर थ्रो झालाय. खरापैकी पाहायला मिळालाय. चुका केल्या जात आहेत. नक्कीच विजय तुमचा असेल मात्र तुम्हाला चुका करायचं नाही. मात्र सराव आहे. यापासून आपल्याला समोर खूप संघर्ष देखील होणार आहे. त्या संघर्षाला आपण विजेत्या संघाचे अभिनंदन. पराभूत संघाला
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. यानंतर होणारा सामना असेल विरासपूर देवगड संघमालक श्री किरण पाटील साहेब यांच्या मालकीचा संघ कर्णधार अनिकेत गाडे यांच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे आणि आयकॉन असणार आहेत संदेश गारे आणि त्यांच्या विरुद्धामध्ये आपण पाहायला गेलो तर अमोरजोत साहसी संघ मालक अविरज साहसकर यांच्या मालकीचा संघ असणार आहे. सोबत खेळताना देखील पाहायला मिळणार आपल्याला आणि कर्णधार काकानरे असणार आणि आयकॉन रोशन गायकवाड अशी लढत पाहायला मिळणार आहे.